आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र चिप्स. पांढरे शुभ्र चिप्स कसे बनवले जातात हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. जानेवारी महिन्यापासूनच बाजारामध्ये नवीन बटाटे येण्यास सुरुवात होते. ही बटाटे छान आणि आकाराने मोठी असतात. अशा पद्धतीने नवीन व पातळ सालीचे बटाटे आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. यामुळे आपले बटाटा चिप्स छान व पांढरे शुभ्र होतील. बटाटे आपल्याला जुने न वापरता नवीन बटाटे वापरायचे आहेत. शक्यतो गोल आकाराचे बटाटे आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. बटाटे खराब असू नयेत याची देखील आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी 2 किलोचे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे मी 1 तासासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत. हे बटाटे थोडे मऊ पडले असतील तर कडक होतील. यामुळे साल काढण्यासाठी सोपे जातात. तर मी आता ही स्वच्छ बटाटे पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. यानंतर या बटाट्यावरील साल काढून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने साल काढलेले आहे. काढलेला हा बटाटा पाण्यामध्ये टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. अशा प्रकारे आपण 2-3 बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. ही साल काढलेली बटाटे पाण्यामध्ये खिसून घ्या. यामुळे बटाटे लाल पडणार नाहीत. बटाटे जर मोठे असेल तर हे बटाटे तुम्ही उभे खिसून घ्या. यामुळे चिप्स छान होतील. हलक्या हाताने हे बटाटे खिसून घ्या. यामुळे चिप्स जाडसर आणि छान होतील. हे तयार झालेले चिप्स स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. धुवून घेतलेले हे चिप्स रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. चिप्स पूर्णपणे पाण्यात बुडतील याची काळजी घ्या. यामुळे चिप्स लाल पडणार नाहीत. बटाट्याच्या चिप्समध्ये हातुरटीचा खडा फिरवून घ्या. यामुळे आपले चिप्स पांढरे शुभ्र होतील. तुम्ही हातुरटीचा खडा मिक्सरमध्ये बारीक करून पण टाकू शकता. अशा प्रकारे ही तुरटी तुम्ही सगळीकडे मिक्स करून घ्या. हे बघा, आपले चिप्स पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेले आहेत. तुरटी फिरवल्यामुळे चिप्स पांढरे शुभ्र व कडक होतात. हे बघा, हे चिप्स रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवल्यामुळे कडक आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे छान झालेले आहेत. हे चिप्स अगोदर 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून मगच ते शिजवायला घ्यायचे आहेत. गॅसवरती एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. यामध्ये चवीनुसार मीठ घाला. या पातेल्यावरती झाकण ठेवून पाणी गरम करायला ठेवा. यामुळे पाणी लवकर गरम होईल. झाकण उघडून बघूयात की या पाण्याला उकळी फुटली आहे की नाही. तर तुम्ही पाहू शकता की या पाण्याला खूप छान उकळी फुटलेली आहे. आता हे चिप्स या पाण्यामध्ये टाकून घ्या आणि हे पाणी हलवून घ्या. यामुळे चिप्स छान मिक्स होतील. आणि या पातेल्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवायला ठेवा. 5 मिनिटं झालेले आहेत. तर आपण झाकण उघडून बघूयात. हे बघा, चिप्स खूप छान शिजलेले आहेत. आता हे चिप्स एका चाळणीमध्ये काढून घ्या. हे सगळे चिप्स आपण या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. हे चिप्स थोडा वेळ थंड करायला ठेवा. आता हे राहिलेले चिप्स पण आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता यातील पाणी कमी झालेले आहे. तर आपण यामध्ये थोडेसे पाणी ओतून घेऊ. आणि यामध्ये थोडेसे मीठ घालून मिक्स करून घेऊ. या पाण्यावरती झाकण ठेवून हे पाणी आपण हे बघा, आपले पाणी गरम झालेले आहे.
आणि हे उरलेले चिप्स पण या पाण्यामध्ये टाकून घ्या. झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवायला ठेवा. अशाच पद्धतीने आपले उरलेले चिप्स पण शिजलेले आहेत. तर हे चिप्स आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. तुम्ही हे चिप्स एका प्लॅस्टिकच्या कागदावर किंवा एका कपड्यावर वाळत घालू शकता. मी हा पांढरा कपडा घेतलेला आहे, तर आपण यावरती चिप्स घालून घेऊयात. हे चिप्स एकावरती एक पडणार नाहीत याची आपण काळजी घेऊ, म्हणजे छान वाळतील. हे चिप्स दिवसभर कडक उन्हामध्ये वाळवत ठेवा. अशा प्रकारे आपले पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत. आणि एका कढईमध्ये तेल ओतून हे चिप्स तळून घ्या. हे बघा, खूप छान आणि पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. पद्धतीने आपले पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत. तर हे चिप्स आपण तळून घेऊयात.